तर विरोधी पक्षनेत्या विना 7वं अधिवेशन कसं चालणार? ठाकरेंकडून विधानसभेसाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचं आता पत्र देण्यात आलंय आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसची सतेज पाटील यांच्या नावाला मंजुरी मिळाली आहे, तर विधानसभा अध्यक्षांकडून अजूनही या संदर्भातला निर्णय झालेला नाही. विरोधी पक्षनेत्या विना 7वं अधिवेशन होणारे सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत आणि 15वी विधानसभा स्थापन झाल्यापासून 22 जुलैपासून सुरू होणारे हे अधिवेशन 7वं अधिवेशन आहे. सलग 7 अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा हा निर्णय होऊ शकलेला नाहीये. तर विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये संपली आहे आणि तेव्हापासून विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे आणि ठाकरेंकडून विधानसभेसाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचं हे पत्र देण्यात आलेलं आहे. तर विधान परिषदेसाठी काँग्रेसनं सतेज पाटील यांच्या नावाला मंजुरी दिलेली आहे, मात्र अजूनही विधानसभा अध्यक्षांनी यावर निर्णय दिलेला नाहीये. त्यामुळे या अधिवेशनामध्ये या संदर्भातल्या काय नेमक्या घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं आहे.